हॅलो एव्हरीवन, मी वैष्णवी तुम्हा सगळ्यांचं एके परफेक्शन अकॅडमी या चॅनलवर स्वागत करते. आणि मी आधी बँकर्स अड्डा, IBPS गाईडली अशा इन्स्टिट्यूटमध्ये इंग्लिश कॉन्टेंट रायटर म्हणून काम केलेलं आहे. यासोबतच डब्ल्यू अकॅडमी इथे इंग्लिश टीचर म्हणून काम केलं आहे. ठीक आहे. तर आजपासून आपण बघणार आहोत TCS IBPS पॅटर्ननुसार इंग्लिश ग्रामरचे 25 क्वेश्चन. तर आपण सेशनला सुरुवात करूया. आणि तुम्ही पण व्हिडिओला पॉज करून आपले जे आन्सर्स आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. आपल्याला काय दिली आहे? इडियम दिली आहे आणि आपल्याला 4 ऑप्शन्स दिले आहेत आणि आपल्याला मिनिंग सांगायचं आहे. ओके. सो गो अंडर द नाईट. गो अंडर द नाईट म्हणजे काय होतं? टू बी इन अ डेंजरस सिच्युएशन, टू बी हेल्ड होस्टेज, टू बी स्टॅब्ड, की टू हॅव अ सर्जरी. ओके. आता जेव्हा आपण इडियम आपण बघतो किंवा फ्रेजेस बघतो तर तिथे आपल्याला गेसवर्क करायचा नाही आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं ना, इडियम ऑप्शन्स तसेच ते सेट करतात, राईट? की आपण गेसवर्क करू, अंदाजा बांधू आणि मग फसतो आपण, आपले मार्क्स कट होतात. तर आपल्याला काय करायचं आहे? इडियम्स लर्नच करायचे. ओके. आता ही इडियम कशी लक्षात ठेवायची? गो अंडर दी नाईट. आता इथे काय आलाय? गो अंडर दी नाईट. नाईट वरून हे लक्षात ठेवायचं की काहीतरी काय केलंय? सर्जरी केली आहे. ओके. तर याचा आन्सर काय होणार? टू हॅव अ सर्जरी. ओके. पण न्यूजपेपरमध्ये हे ऐकलं असेल की बरेचसे ऍक्टर्स किंवा ऍक्ट्रेस असं म्हणतात, ऍक्टर्स ट्रोल्ड फॉर गोईंग अंडर दी नाईट. याचा मिनिंग काय होतो? की त्यांना ट्रोल केलं गेलं. कशासाठी? कारण की त्यांनी काय केली? सर्जरी केली म्हणून. ओके. गोईंग अंडर द नाईट किंवा गो अंडर द नाईट म्हणजे काय होतं? टू हॅव अ सर्जरी. ओके. टू बी इन अ डेंजरस सिच्युएशन होणार नाही. ओके. टू हेल्ड अ होस्टेज. ठीक आहे. म्हणजे कोणाला बंदी बंदी घालणं. ठीक आहे. कैद करणं हे होणार का नाही. आणि स्टॅब म्हणजे काय? हल्ला करणं, मारणं अशा. नेक्स्ट बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. ओके. तर आपल्याला काय कळत आहे? एक सेंटेन्स दिलाय, 4 ऑप्शन्स आहे आणि हे सेंटेन्स कुठल्या व्हॉइस मध्ये आहे? ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. ओके. आता व्हॉइस म्हटलं तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? व्हॉइस म्हणजे आपल्याला फक्त आणि फक्त हे लक्षात घ्यायचं आहे की तिथे काय असायला पाहिजे? आपला जो सब्जेक्ट आहे, आपला जो कर्ता आहे तो ऍक्टिव्ह आहे की नाही, ते म्हणजे झाला ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? की एखादी क्रिया कशा प्रकारे केली किंवा कुठली क्रिया केली, ते म्हणजे आपली काय? पॅसिव्ह व्हॉइस. इथे सब्जेक्ट ऍक्टिव्ह नसतो. ओके. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, राईट? सेकंड थिंग, आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की व्हॉइस मध्ये आपण कधीच टेन्स चेंज करत नाही. ठीक आहे. नो चेंज इन टेन्स. ओके. तर इझी आहे. व्हॉइस वर जे बेस क्वेश्चन आहे ते खूप इझी असतात. बघा. मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन. आता इथे आपल्याला काय कळत आहे? मनीष हा आपला सब्जेक्ट आहे, कारण की त्यांनी काय केलंय? मंकीला हिट करण्याची क्रिया केली आहे स्टोनने, राईट? मंकी काय आपला ऑब्जेक्ट आहे, कारण त्याच्यावर क्रिया झालेली आहे, त्याच्यावरती ऍक्शन करण्यात आली आहे. आपल्याला हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट काय, राईट? कारण की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मग आपण काय करतो? जो ऑब्जेक्ट आहे त्याला सब्जेक्ट करतो आणि जो सब्जेक्ट आहे तो आपला ऑब्जेक्ट बनतो, राईट? आणि त्याच्यानंतर टेन्स आयडेंटिफाय करता आला पाहिजे. आता आपल्याला इथे काय दिसत आहे? हिट दिसत आहे. हिट काय? V2 फॉर्म आहे. आणि हिट असा एक वर्ब आहे ज्याचे तिन्ही पण फॉर्म काय? सेमच आहे. हिट हिट हिट. जसं आपलं कट, त्याचं पण काय? सेम फॉर्म आहे. कट कट कट, पुट पुट पुट. ठीक आहे. हिटेड वगैरे आपण करत नाही, राईट? आता इथे आपण टेन्स कसं आयडेंटिफाय करायचं? तर बघा, सब्जेक्ट नंतर काय आलं? हिट आलाय, राईट? तर हे काय? V2 फॉर्म आहे. त्याच्यानंतर जर असं आलं असतं, काय आलं असतं? हिट्स. तर हे काय असतं? सिंपल प्रेझेंट टेन्स असतं. कारण आपण एस किंवा ईएस लावतो वर्बला जेव्हा आपला सब्जेक्ट काय राहतो? थर्ड पर्सन सिंग्युलर राहतो तेव्हा. तर हा आपला सिंपल प्रेझेंट टेन्स आहे का? नाही आहे. ओके. त्याच्यानंतर हॅज नंतर हॅज हॅव आलं असतं, त्याच्यानंतर हिट आला असता, तो वर्ब काय असतं? आपला प्रेझेंट परफेक्ट टेन्स असता. तसं पण नाही आहे. फक्त आणि फक्त आपल्याला एकच वर्ब दिसत आहे, तो काय? V2 फॉर्म आहे, म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आहे, राईट? तर आपल्याला इथे काय करायचंय? बाकीचे ऑप्शन्स एलिमिनेट करायचे. आपले बाकीचे ऑप्शन्स एलिमिनेट करू आपण. हॅज बीन येणार का? नाही, कारण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा काही हेच नाही. पास्ट परफेक्टचा पण काही इथे
प्रश्न नाही आहे. ओके, आता इथे यांनी काय केलं, फर्स्ट ऑप्शन मध्ये द मंकी हिट मनीष विथ अ स्टोन. आता मंकीने हिट केलं का? नाही. बरं, हे पॅसिव्ह व्हॉइस आहे का? नाही. ठीक आहे, हे केलं. आता इथे फोर्थ ऑप्शन हे करेक्ट आहे. बघा, जे आपलं ऑब्जेक्ट आहे ते काय झालं, सब्जेक्ट झालं. द मंकी पास्ट टेन्स आहे, तर आपण काय करू, वॉज नंतर V3 घेऊ. ओके, जे की सेमच आहे, हिट हिट हिट. द मंकी वॉज हिट विथ अ स्टोन. कोणाद्वारे झाली ही क्रिया? बाय मनीष. तर आपला जो ऑब्जेक्ट आहे मंकी, तो इथे काय झाला, सब्जेक्ट झाला. आणि जो आपला सब्जेक्ट आहे तो इथे काय झाला, ऑब्जेक्ट झाला. तर तुम्ही पण आपले आन्सर्स कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा आणि एंड मध्ये मला तुम्ही सांगा की तुमचा स्कोर किती आलाय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन अंडरलाईन अँड गिवन ॲज ऑप्शन्स. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अन एरर. ओके, काय दिलं आपल्याला, एक सेंटेन्स दिलाय. सेंटेन्स मध्ये काही जे पार्ट्स आहेत त्याला अंडरलाईन केलाय आणि त्या अंडरलाईन पार्ट्स मधला कुठला असा पार्ट आहे ज्याच्यामध्ये एरर आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. ओके, बघा, मोठा प्रश्न दिसत आहे पण इझी आहे. आय विल गिव्ह समंथा द पॅकेट. आता इथे इथे चेक करू आपण, करेक्ट आहे का? विल नंतर फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब, हे करेक्ट आहे. गिव्ह, समंथा ऑब्जेक्ट, आय आपला सब्जेक्ट, द पॅकेट हे पण करेक्ट आहे. काही इथे एरर नाही आहे. नेक्स्ट बघा, आय विल गिव्ह हर, मी तिला देईल केव्हा, व्हेन आय सी हर टुमॉरो, जेव्हा मी तिला उद्या बघील किंवा भेटेल. ठीक आहे. ऑर एल्स आय विल आस्क फिलिप, मी फिलिपला विचारेल टू टेकिंग इट फ्रॉम मी अँड गिव्ह इट टू हर. आता इथे तुम्ही नोटीस केलं असेल, टू नंतर काय आलाय, आयएनजी फॉर्म आलाय. याला काय म्हणतो आपण, जिरण म्हणतो. ओके, वर्बच्या आयएनजी फॉर्मला आपण काय म्हणतो, जिरण म्हणतो. ओके, आणि 2+V1 याला आपण काय म्हणतो, इन्फिनिटिव्ह म्हणतो. ओके, काय म्हणतो, इन्फिनिटिव्ह. आणि दोन्ही पण हे जरी वर्ब असेल तरी सुद्धा ते काम कशाचं करतात, नाउनचं काम करतात आपल्या सेंटेन्स मध्ये. राईट. इथे ना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की काही काही जे वर्ब्स आहेत त्याच्यानंतर काय येतं, जिरंडच येतं. काही काही जे वर्ब्स आहेत त्याच्यानंतर इन्फिनिटिव्ह येतं. जसं इथे आलाय आस्क, आस्क नंतर ना कधी पण काय येतं, इन्फिनिटिव्ह येतं. म्हणून इथे काय पाहिजे, 2+V1 म्हणजे काय पाहिजे, टू टेक. ओके, टू टेक इथे पाहिजे. जर समजा एन्जॉय असेल, लाईक असेल, याच्यानंतर काय येतं, आयएनजी फॉर्म येतं, म्हणजे जिरण फॉर्म येतं. आस्क, डिस्कस असे काही वर्ब्स असेल ना, त्याच्यानंतर काय येतं, आपलं इन्फिनिटिव्ह येतं. इथे आपलं करेक्ट आन्सर काय येणार, ऑप्शन थर्ड, टेकिंग इट फ्रॉम मी, कारण यामध्ये एरर आहे. ओके, आणि परत इन्फिनिटिव्ह ना पर्पज सांगतो की कुठली तरी गोष्ट आपण काय का करतो. ठीक आहे, त्यावेळेस पण आपण काय करतो, इन्फिनिटिव्हचा यूज. ओके, नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 4. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड, सिलेक्ट नो आर्टिकल. आणि आपल्याला एक्झाम्स मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन कशावर दिसणार, वोकॅबवर. वोकॅबमध्ये आपलं काय आलं, इडियम आलं, सिनोनिम आलं, अँटोनिम आलं. राईट. आणि त्याच्यानंतर आपल्याला आर्टिकल्सवर पण क्वेश्चन दिसणार, फिल इन द ब्लँक्स मध्ये. त्याच्यानंतर क्वेश्चन टॅगवर आपल्याला हे क्वेश्चन दिसणार. इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, त्याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे. कुठली पण एक्झाम घ्या, याच्यावर आपल्याला क्वेश्चन दिसतातच दिसतात. ओके, चला बघूया काय आहे. हर टीचिंग्स वर फिल इन द ब्लँक, आय ओपनर फॉर ऑल द स्टुडंट्स. ओके, आता आपल्याला इथे सांगायचं की आर्टिकल लागतो की नाही लागत. तर आपल्याला माहिती आहे आर्टिकल आपण का वापरतो, आर्टिकल आपण नाऊनच्या आधी वापरतो. राईट. आर्टिकल आपण नाऊनच्या आधी वापरतो हे सांगायला की तो नाऊन कसा आहे, स्पेसिफिक आहे की जनरल आहे. ओके, जर समजा जनरल असेल, ठीक आहे, त्याच्यासाठी आपण काय वापरतो, इनडेफिनाइट प्रोनाउन वापरतो. कारण आपण आपल्याला माहितीच नाहीये, ठीक आहे, आपण सांगू नाही शकत त्या प्रोनाउन विषयी काही, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, इनडेफिनाइट, जो डेफिनाइट नाही असा. ठीक आहे, आणि एक असतं डेफिनाइट, म्हणजेच काय, जो स्पेसिफिक आहे. तिथे कुठे तिथे काय वापरतो आपण, द हे आर्टिकल वापरतो. राईट. आणि ए कधी वापरतो आपण, जेव्हा
ए किंवा ॲन आपण वापरतो जेव्हा सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल तेव्हा. ठीक आहे. अ गर्ल, अ बॉय, अ पेन, अ बुक. एकचा सेन्स देत आहे त्यावेळेस आपण काय वापरू? ए वापरू. आणि कन्सोनंट साऊंड असेल तेव्हा काय असेल? कन्सोनंट साऊंड असेल तेव्हा. आणि वॉवेल साऊंड असेल, ठीक आहे, काय असेल? वॉवेल साऊंड असेल तेव्हा आपण काय वापरतो? ॲन वापरतो. राईट. हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला बऱ्याच ठिकाणी काय दिसतं की जर समजा ए, ई, आय, ओ, यू हे आपले वॉवेल्स असेल तर तुम्ही काय वापरा? ॲन वापरा. असं नाही आहे. वॉवेल साऊंड असायला पाहिजे आपले. ठीक आहे. म्हणजे आपण जेव्हा उच्चार करतो तेव्हा त्याचा ए, ई, आय, ओ, यू असा उच्चार येत असेल तर आपल्याला काय वापरायचं आहे? आय वापरायचं. ओके. आता इथे बघा, हर टीचिंग्स वर ॲन, इथे काय येणार? ॲन येणार. आय, आय. ठीक आहे. इथे इथं आहेच पण याचा उच्चार पण कसा येत आहे? आय. ठीक आहे. म्हणजे याच्या आधी काय यायला पाहिजे? ॲन यायला पाहिजे. तर आपला करेक्ट आन्सर काय येणार? ॲन येईल. ओके. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक. एक सेंटेन्स दिला आपल्याला आणि इथे काय दिले? एक ब्लँक दिली आहे आणि आपल्याला ऑप्शन्स मधून करेक्ट असं ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ओके. ही विल पिक अप द पेपर्स वन्स यू फिल इन द ब्लँक इव्हॅल्युएटिंग देम. ओके. आता आपण जेव्हा हे सेंटेन्स वाचतो तर आपल्याला काय लक्षात येत आहे? इथे एका प्रकारे काय सांगितले? कंडिशन सांगितले. ठीक आहे. कंडिशन सांगितले की इथपर्यंत बघा, एक सेंटेन्स हा एक पार्ट झाला आणि इथून हा दुसरा पार्ट झाला. वन्स यू फिल इन द ब्लँक इव्हॅल्युएटिंग देम. ओके. हे काय सांगतं आपल्याला? कंडिशन सांगतं. तो कधी पेपर पिकअप करणार? जेव्हा आपण काय करू? त्याला चेक करणं, फिनिश करू. ठीक आहे. किंवा आपलं पेपर चेक करणं जेव्हा संपेल तेव्हा. ठीक आहे. संपणार तेव्हा. ही काय सांगते आपल्याला? कंडिशन सांगत आहे. आणि हे काय सांगत आहे? रिझल्ट सांगत आहे. हा पार्ट काय सांगत? आपला रिझल्ट सांगत आहे. याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो कंडिशनल सेंटेन्स. ओके. कंडिशनल सेंटेन्स जिथे काय असते? कंडिशन दिलेली असते. फर्स्ट कंडिशनल, सेकंड कंडिशनल, थर्ड कंडिशनल हे आपण डिटेलमध्ये नंतर बघूच. तर याच्यामध्ये हा जो टाईप आहे याला काय म्हणतो आपण? फर्स्ट कंडिशनल. ओके. फर्स्ट कंडिशनल. आता याच्यामध्ये अशा कंडिशन किंवा असं सेंटेन्स सांगितलं जातं ज्याच्यामध्ये जो रिझल्ट आहे, ज्यालाच आपण काय म्हणतो? आउटकम म्हणतो, तो होणार असतो. ठीक आहे. तो होणार असतो. रिअल कंडिशन असते ती. ठीक आहे. रिअल पॉसिबिलिटीज म्हणू आपण किंवा एखादी गोष्ट जी घडू शकते. ठीक आहे. अशी कंडिशन आपण सांगतो किंवा असं सेंटेन्स आपण सांगतो. पण आपण गॅरंटी नाही देऊ शकत ते होईलच म्हणून. ठीक आहे. जसं इथे बघा, तो काय सांगत आहे की मी पेपर पिक करणार, पण कधी? जेव्हा त्याचं जे इव्हॅल्युएशन आहे, ठीक आहे, त्याला चेक करणं आहे ते संपल्यावर. ओके. तर अशा वेळेस एक जो पार्ट आहे तो कशामध्ये असतो? सिंपल फ्युचर टेन्स मध्ये. आणि दुसरा पार्ट कुठल्या टेन्स मध्ये असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. तर आपल्या इथे विल प्लस इथे दिसत आहे आपल्याला पिक. हे काय झालं? आपलं सिंपल फ्युचर टेन्स. ओके. आणि मग दुसरा पार्ट कुठल्या याच्यामध्ये येणार? सिंपल प्रेझेंट टेन्स. इथे विल फिनिश येणार का? नाही. विल बी फिनिशिंग येणार का? नाही. हॅड फिनिश पण नाही येणार. काय येणार? फक्त आणि फक्त फिनिशिंग. ओके. इथे काय आला पाहिजे? फिनिश आहे. आणि गरजेचं नाही की कंडिशनल सेंटेन्स इफ नी स्टार्ट होईल. असं पण सेंटेन्स येऊ शकतो. आपल्याला चेक करायचं आहे की तिथे कंडिशन ते सांगत आहे की नाही. ओके. जसं आपण हे एक्झाम्पल खूप वेळा ऐकलं असेल. इफ नी स्टार्ट होतं हे. ठीक आहे. की इफ यू स्टडी हार्ड यू विल पास दी एक्झाम. ओके. म्हणजे इथे काय करत आहे आपण? इथे कंडिशन देत आहे इफ क्लॉजने की जर तू स्टडी केला तर तू काय होणार? पास होणार. आणि हा काय आपला आउटकम, ज्याला आपण काय म्हणतो? रिझल्ट म्हणतो. ओके. इथे तुम्ही लक्षात घ्या, इथे काय केलं आपण? स्टडी हार्ड. ओके. सिंपल प्रेझेंट टेन्स आहे आणि विल पास हे काय? सिंपल फ्युचर टेन्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द सेंटेन्स इज मिसिंग पंक्च्युएशन मार्क्स. चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. ओके. सेंटेन्स दिलाय, 4 ऑप्शन्स आहे आणि जिथे व्यवस्थित पंक्च्युएशन मार्क्स आहे ते सेंटेन्स आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता इथे बघा, आपण जर सेंटेन्स वाचलं तर आपल्याला काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की कुठे जिथे जिथे फुलस्टॉप पाहिजे तिथे फुलस्टॉप आहे का? कॅपिटल लेटर्स आहे का? कॉमा आहे का? या गोष्टी आपल्याला चेक करायच्या. तुम्ही जर बघितलं तर इथे काय आलंय? फर्स्ट
जे लेटर आहे आपलं सेंटेन्सचं ते कधी पण काय असतं, कॅपिटल असतं. तर इथे कॅपिटल नाही आहे, म्हणजे हा सेंटेन्स तर चुकीचाच आहे. आता इथे सगळे काय लेटर्स कॅपिटल्स आहे प्रत्येक सेंटेन्समध्ये, तर इथे आपण एलिमिनेट सध्या तरी नाही करू शकतो. ओके, आता इथे आपल्याला लक्षात येईल पुढे जेव्हा आपण वाचू तेव्हा की ही जे मोझरेला आहे, ठीक आहे, याच्याबद्दल काय सांगत आहे आपण, काहीतरी त्यांचे गुणधर्म किंवा कॅरेक्टरिस्टिक आपण सांगत आहे की त्याची लॉंगर शेल्फ लाईफ असते, त्याचे स्ट्रॉंग फ्लेवर्स असतात आणि क्रीमी व्हेरियंट आहे. ठीक आहे, मग जेव्हा आपण असे काही गुणधर्म सांगतो किंवा कॅरेक्टरिस्टिक सांगतो किंवा ट्रेट सांगतो, त्यावेळेस आपण काय करतो, कॉमाचा यूज करतो. ठीक आहे, तिथे कॉमा यायला पाहिजे. लो मॉइश्चर मोझरेला कॅन हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ, कॉमा यायला पाहिजे त्याच्यानंतर. स्ट्रॉंगर फ्लेवर्स अँड इझियर मेल्टिंग, त्याच्यानंतर कॉमा यायला पाहिजे. ठीक आहे, वाईल फ्रेश क्रीमी व्हेरियंट्स मस्ट बी कन्झ्युम विदिन द फर्स्ट कपल ऑफ डेज ऑफ प्रोडक्शन, आणि त्याच्यानंतर काय आला पाहिजे, एंडमध्ये फुल स्टॉप. राईट, हे सेंटेन्स काय करेक्ट आहे. आता पहिलाच ऑप्शन आपलं करेक्ट आलं तर आपल्याला बाकी चेक करायची गरज नाही. ओके, आपलं काय येणार, फर्स्ट ऑप्शन हे करेक्ट येणार. नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. इडियम दिली आहे, मिनिंग सांगायचं आपल्याला. टू गेट अ टो होल्ड म्हणजे काय होतं, टू गेट स्टक इन डिफिकल्ट सिच्युएशन, टू ऑब्टेन अ स्टेबल पोझिशन फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन अ पर्टिक्युलर इंडस्ट्री और एरिया. की थर्ड, टू गेट प्रमोटेड थ्रू हार्डवर्क. की फोर्थ, टू गेट इन कंट्रोल डिफिकल्ट सिच्युएशन्स इझिली. ओके, टू गेट अ टो होल्ड म्हणजे काय होतं, टू ऑब्टेन अ स्टेबल पोझिशन फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन अ पर्टिक्युलर इंडस्ट्री और एरिया. ठीक आहे, म्हणजे अशी एखादी पोझिशन अक्वायर करायची की ज्याच्यावरून आपण काय करू, प्रोग्रेस करू. ठीक आहे, एका पर्टिक्युलर इंडस्ट्री किंवा एरियामध्ये. राईट, किंवा असं पण मिनिंग होऊ शकतो की एका छोट्या पोझिशन वरून आपण स्टार्ट करत आहे आणि हळूहळू तिथूनच काय करत आहे, आपण एका अ, एका मोठ्या अशा पोझिशनला जात आहे किंवा प्रोग्रेस करत. ओके, म्हणजे काय, टू गेट अ टू होल्ड. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक. क्वेश्चन टॅग वर पण बरेच क्वेश्चन्स येतात. इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि इझी टॉपिक आहे. बघा काय दिलंय, समबडी टोल्ड यू अबाउट द इन्सिडेंट, आणि काय दिला, फिल इन द ब्लँक क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन टॅग आपण काय कशासाठी यूज करतो, तर एखाद्या गोष्टीचं कन्फर्मेशन मागायला किंवा समोरच्याकडून रिप्लाय मागायला. राईट, त्याच्यासाठी आपण क्वेश्चन टॅगचा काय करतो, वापर करतो. ओके, तर क्वेश्चन टॅग इझी टॉपिक आहे. याच्यामध्ये काय असतं, सेंटेन्स असतं आणि या सेंटेन्समध्ये जो आपल्याला काय दिलाय, मेन वर्ब दिला आहे किंवा ऑक्झिलरी वर्ब दिलाय किंवा मॉडेल वर्ब दिला आहे. जर ऑक्झिलरी वर्ब किंवा मॉडेल वर्ब दिला आहे तर तोच यूज करून आपल्याला काय करायचं, आपला क्वेश्चन टॅग फॉर्म करायचा आहे आणि अप्रोप्रिएट प्रोनाउन. ठीक आहे, आणि नंतर क्वेश्चन मार्क. आणि जर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होणार. जर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग काय होणार, पॉझिटिव्ह. ओके, ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि जर ऑक्झिलरी वर्ब किंवा मॉडेल वर्ब नसेल आणि मेन वर्ब आलं असेल, ह्याच्यावरून कसं काय करायचं, मग याच्यावरून आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की टेन्स कुठला आहे, आणि त्या टेन्स प्रमाणे आपण काय करणार, डू या वर्बचं करेक्ट फॉर्म यूज करणार. ओके, जसं सिंपल प्रेझेंट असेल तर डू किंवा डज वापरणार, पास्ट असेल तर डीड वापरणार. ओके, आता इथे बघा, समबडी टोल्ड यू अबाउट द इन्सिडेंट. आता टोल्ड हा जो वर्ब आहे V2 आहे, म्हणजे पास्ट टेन्स आहे. इथे आपल्याला ऑक्झिलरी वर्ब दिसत आहे का, नाही दिसत आहे. इज, वॉज, काही दिसत आहे का, नाही दिसत आहे. मॉडेल वर्ब दिसत आहे का, कॅन, कुड वगैरे, नाही दिसत आहे. आपल्याला दिसत आहे मेन वर्ब. मेन वर्ब दिलाय, पास्ट टेन्स आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला डू चा करेक्ट फॉर्म म्हणजेच काय, डीड आपल्याला यूज करावं लागेल. ओके, तो काय V2 फॉर्म आहे आणि आपल्याला V2 फॉर्मच पाहिजे, तर ते डन झालं. सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह पाहिजे, म्हणजे काय यायला पाहिजे, डिंट यायला पाहिजे. ठीक आहे, आपण असं याला शॉर्ट मध्ये लिहितो, डिड नॉट नाही लिहित, काय लिहितो, डिंट लिहितो. ओके, कॉन्ट्रॅक्शन म्हणतात त्याला. आणि प्रोनाउन यायला पाहिजे. आता कधी पण सेंटेन्स मध्ये समबडी, नो बडी, एव्हरीवन, समवन, एनीवन, हे जे याला काय म्हणतो आपण, इनडेफिनाइट प्रोनाउन म्हणतो.
हे जर आले तर आपण प्रोनाउन काय घेतो इकडे क्वेश्चन टॅग फॉर्म करताना दे हाच प्रोनाउन घेतो. ओके, दे हाच प्रोनाउन घेतो. कुठे दिसत आहे आपल्याला डिम डे, फक्त आणि फक्त ऑप्शन थर्ड मध्ये. ओके, somebody told you about the incident didn't they, हे काय ना करेक्ट आहे. मी तुम्हाला एक होमवर्क देते, ते तुम्ही मला सांगा की तिथे काय आहे. ओके, आपले कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही आन्सर सांगायचे. ओके, बघा जसं मी म्हटलं आय एम फाईन. ओके, याचा तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचा आहे. काय येणार, आय एम फाईन. ओके, नेक्स्ट सेशन मध्ये मी तुम्हाला याचा आन्सर सांगेल आणि एक्सप्लेन करेल. आय एम फाईन, फिल इन द ब्लँक आणि क्वेश्चन टॅग तुम्हाला काय करायचं, फॉर्म करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. द गिवन सेंटेन्स हॅज अन एरर, सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर. म्हणजे काय, एरर दिलाय आपल्याला, सेंटेन्स दिलाय आपल्याला आणि असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे ज्याच्यामध्ये ती एरर काय होईल, करेक्ट. म्हणजे त्यांनी एरर काय दिली आहे, करेक्ट करून दिलेली आहे, असं आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता बघा इथे आय एम गोईंग, इथपर्यंत करेक्ट वाटत आहे, काही चुकीचं नाही वाटत आपल्याला. ऍट 24th ऑफ जुलै, 24th ऑफ जुलै पण करेक्ट आहे. ओके, इथे वेंट आणि गॉन तर येणार नाही, हे कन्फर्म आहे. ओके, आय एम गोईंग करेक्ट आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, राईट. आयएनजी फॉर्म आणि आय सोबत एमच येतं, हे करेक्ट आहे. 24th ऑफ जुलै पण करेक्ट आहे. इथे ना ऍट नाही यायला पाहिजे. आपण ऍट कशासाठी वापरतो, आणि हे काय ऍट आहे, ऑन आहे, इन आहे, हे काय प्रेपोजिशन्स आहे. आणि प्रत्येक प्रेपोजिशनचा ना वेगवेगळा वापर असतो. ठीक आहे, सेंटेन्सवर डिपेंड करतं ते. ऍटचा ना टाइम सांगायसाठी पण वापर होतो, लोकेशन सांगायसाठी पण वापर होतो. ओके, किंवा विकेंड्स आहे, त्यानंतर कुठले हॉलिडेज आहे, त्याच्या आधी पण आपण काय करतो, ऍटचा वापर करतो. ठीक आहे, आय वेकअप ऍट 4 PM, आय वेकअप ऍट 4 AM. ठीक आहे, तर काय मी म्हटलं ऍटने टाइम सांगितला, ऍट क्रिसमस. ठीक आहे, काय सांगते मी, हॉलिडे सांगत आहे किंवा एखादा सण सांगत आहे, त्यावेळेस आपण काय वापरू, ऍट वापरू. तर ऍट तर इथे येणार. ओके, इथे काय आला पाहिजे, ऑन 24th ऑफ जुलै. ठीक आहे, ऑन कशासाठी वापरतो आपण, डेट किंवा डेट सांगायसाठी. ऑन मंडे, ऑन 25th ऑफ ऑगस्ट, याच्यासाठी आपण काय वापरणार, ऑन हे प्रपोजिशन वापरतो. ओके, इन कधी वापरतो आपण, इन आपण वापरतो इन दी मिडनाईट. असं, किंवा एखादी गोष्ट कुठे आतमध्ये आहे. ठीक आहे, जसं मी म्हटलं की फ्रूट्स आर इन दी बास्केट, हे डिपेंड करतं. ठीक आहे, कसं कसं सेंटेन्स मध्ये प्रपोजिशन आलाय ते. ठीक आहे, इथे काय यायला पाहिजे, ऑन यायला पाहिजे. नेक्स्ट बघा, पार्ट्स ऑफ द गिवन सेंटेन्स दॅट हॅज बीन अंडरलाईन कंटेन्स अँड एरर, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर. आता आपल्याला सेम काय केलंय, त्यांनी एक सेंटेन्स दिलाय आणि एक पार्ट काय केलाय, अंडरलाईन केलाय, आणि तो पार्ट ऑप्शन्स मध्ये काय दिलं आपल्याला, असे पार्ट दिले आहे की जे तिथे फिट बसू शकतात. ठीक आहे, तर आपल्याला करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. यालाच परत आपण काय म्हणतो, नो इम्प्रुव्हमेंट म्हणतो. असंच टाईपचं राहते ते. आणि एखादा ऑप्शन ते काय देणार, मग इथे नो इम्प्रुव्हमेंट विचारलं तर नो इम्प्रुव्हमेंटचं ऑप्शन देणार. ओके, बघा, आय शॉल हॅव वेंट टू बेड बाय द टाइम मनीष गेट्स बॅक. ओके, आता इथे तुम्ही लक्षात घ्या, आय शॉल, ठीक आहे, शॉल नंतर हॅव आलाय, हॅव नंतर काय यायला पाहिजे, थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब. राईट, हॅव हॅड नंतर, हॅज नंतर आपण काय घेतो, थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब घेतो. गो, वेंट, आणि नंतर काय येतं, थर्ड फॉर्म, गॉन. ओके, गो, वेंट, गॉन, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, अँड दिस इज दी थर्ड फॉर्म. वेंट येईल का इथे, हे तर पक्क झालं की वेंट येणार नाही. ओके, गो पण येणार नाही, वेंट पण येणार नाही. ओके, हॅड पण नाही येणार. ओके, हॅड पण नाही येणार.
आय शॉल हॅव गॉन असं येणार. ओके, थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब यायला पाहिजे इथे. आणि हे जे कन्स्ट्रक्शन आहे, कसं कन्स्ट्रक्शन, मॉडल वर्ब प्लस हॅव आणि प्लस V3. हे कन्स्ट्रक्शन आपण कशासाठी यूज करतो, की एखादी गोष्ट मी केली असती, ठीक आहे, मी एखादी गोष्ट केली असती, ती आपण केली नाही, पण आपण असा विचार करतो की मी ते केलं असतं जर असं झालं असतं तर. अशासाठी आपण काय करतो, कुठला पण मॉडल वर्ब घेतो, त्याच्यानंतर हॅव घेतो आणि त्याच्यानंतर V3 घेतो. ओके, V3 घेतो. या सेंटेन्सचा तुम्ही जर मिनिंग लक्षात घेतला तर त्याचं म्हणणं काय, की मी झोपी गेलो असतो कधीपर्यंत, जोपर्यंत मनीष वापस येत नाही तोपर्यंत. पण तो झोपी गेला का नाही, तो म्हणते मी केलं असतं, मी झोपी गेलो असतो. अशा मिनिंगनी जर वापरायचं असेल तर आपण काय वापरू, मॉडल वर्ब प्लस हॅव प्लस V3. ओके, नेक्स्ट बघा, 2 words are underlined, one of them is incorrect. Identify the correct spelling of the incorrect word from the options. सेंटेन्स दिलाय, सेंटेन्स मध्ये काही पार्ट, काही जे वर्ड्स आहेत ते अंडरलाईन केले आहे आणि आपल्याला करेक्ट स्पेलिंग हा आयडेंटिफाय करायचा आहे. ओके, ऑप्शन्स मधून. The inconvenience caused by the construction work in the neighborhood is lot. ओके, आता इथे बघा, नेबरहुड हे करेक्ट आहे, NEIGHBOURHOOD हे करेक्ट आहे. कट करा, कॅन्सल करायचे. कधी पण आपल्याला एक्झाम मध्ये जर टाइम वाचवायचा असेल तर एलिमिनेट करायचे ऑप्शन्स. ठीक आहे, म्हणजे कन्फ्युजन पण नाही होत. आपण बऱ्याच वेळा ऑप्शन्स आपल्याला माहिती असतं, आन्सर्स माहिती असतं की करेक्ट आहे, हे करेक्ट आहे, पण आपण ऑप्शन कधी कधी भरताच पिक करतो. त्याच्यामुळे ना इथेच्या इथेच एलिमिनेट करून टाकायचं की फर्स्ट नाही आहे, फोर्थ नाही. आता इनकन्व्हिनियन्स मध्ये गडबड आहे. ठीक आहे, तर करेक्ट स्पेलिंग काय इनकन्व्हिनियन्सचं, INCONVENIENCE. ओके, इनकन्व्हिनियन्स. ओके, इनकन्व्हिनियन्स म्हणजे काय, गैरसोय, गैरसोय. ठीक आहे, इथे आपला आन्सर काय ना, ऑप्शन थर्ड. ओके, ऑप्शन थर्ड, इनकन्व्हिनियन्स म्हणजे काय, गैरसोय. आपण ट्रेन किंवा कधी पण कुठे ट्रॅव्हल करतो आणि कुठे डिले झालं, लेट झालं ट्रेन वगैरे यायला, तर ते काय म्हणतात की वी आर सॉरी फॉर दी इनकन्व्हिनियन्स. ठीक आहे, असं म्हणतात ना, म्हणजे काय, गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही काय आहे, क्षमस्व आहे, सॉरी आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. यू फिल इन द ब्लँक हॅव नॉट वेस्टेड एनी टाइम. आता इथे काय येणार, फर्स्ट ऑप्शन असर्टन, सेकंड सर्टनटी, थर्ड ॲज सर्टनली आणि फोर्थ ॲज सर्टन. आता इथे बघा, आपण ना असं बोलतो ना की मला खात्री आहे की तू असं करणारच नाही, किंवा मला खात्री आहे की तू अभ्यास करशीलच किंवा तू अभ्यास केलेलाच असेल, किंवा मला खात्री आहे की तू टाइम वेस्ट केला नसेल. ठीक आहे, या सेंटेन्सचा तोच मिनिंग होतो. अशा वेळेस आपण काय वापरतो, आपण एखाद्या गोष्टीची ना काय दाखवतात, आपल्याला डाऊट नाही त्या गोष्टीबद्दल, त्या पर्सन बद्दल, त्या गोष्टीबद्दल, आणि आपण काय दाखवतात, खात्री दाखवत आहे. त्यावेळेस आपण काय वापरतो, सर्टनली. काय वापरतो, सर्टनली. यू सर्टनली हॅव नॉट वेस्टेड एनी टाइम, म्हणजे मला खात्री आहे की तू तुझा टाइम वेस्ट नाही केला. ठीक आहे, इथे काय आलं पाहिजे, सर्टनली म्हणजे काय, खात्री. असर्टन म्हणजे काय, शहानिशा करून घेणे, खात्री करून घेणे एखाद्या गोष्टीची. ठीक आहे, सर्टनटी म्हणजे काय, निश्चितता. जवळपास सेमच मिनिंग आहे, पण वापर डिफरंट आहे. ओके, जसं मी म्हटलं, वी कांट से विथ certainty that life exists on Mars. म्हणजे आपण निश्चित नाही, आपण खात्री नाही आपल्या या बाबतीत की हे लाईफ एक्झिस्ट करत असेल मार्सवर. ठीक आहे, हे काय नाऊन आहे, सर्टनटी काय नाऊन आहे. ओके, सर्टन काय ऍडजेक्टिव्ह आहे आणि सर्टनली काय ऍडवर्ब आहे. ओके, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणि सर्टन म्हणजे काय, आपण आपल्याला खात्री आहे. ठीक आहे, निश्चित आहे आपण, त्यावेळेस आपण काय करू, सर्टन वापरू. आय एम सर्टन अबाउट माय रिझल्ट, म्हणजे मला खात्री आहे रिझल्ट बद्दल, अशाने आपण काय वापरतो, सर्टन वापरतो. ओके, हे काय ऍडजेक्टिव्ह आहे.
इथे काय आन्सर आहे ना, सर्टनली, आणि इथे काय ऍट बघा. ओके. एखादी गोष्ट आपल्याला खूप आपण काय द्यायचं त्याच्यावर जोर द्यायचा किंवा आपल्याला ती माहितीच आहे, 101% माहितीच आहे, आपल्याला एकदम गॅरंटी आहे, खात्री आहे, आपल्याला बिलकुल डाऊट नाही, तेव्हा आपण काय करतो, सर्टनली. ओके. म्हणून इथे काय ना, सर्टनली. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. ही मेड अन एंडिवर टू लर्न अ न्यू लँग्वेज. आता एक सेंटेन्स दिलाय, सेंटेन्स मध्ये एक पार्ट अंडरलाईन केलाय आणि त्याचा आपल्याला सिनोनिम म्हणजेच काय, समानार्थी शब्द सांगायचा आहे. ओके. बघा आता, ही मेड अन एंडिवर टू लर्न अ न्यू लँग्वेज. आता काय करू शकतो आपण लँग्वेज लर्न करायसाठी, आपण प्रयत्न करू शकतो. ठीक आहे. बऱ्याच वेळा तुम्ही सिनोनिम आणि अँटोनिम बऱ्यापैकी गेस करू शकता किंवा त्याचा अंदाजा घेऊ शकता ऑप्शन्स मधून, कारण सेंटेन्स दिलाय ना, सेंटेन्स वरून आपल्याला आयडिया येते. इथे काय यायला पाहिजे, अटेम्प्ट यायला पाहिजे. ठीक आहे. त्याने काय केला, प्रयत्न केला. ट्राय हार्ड हे पण काय एक सिनोनिम आहे एंडिवर्डचं. ओके. प्रयत्न करणे, हार्डवर्क करणे, कशा तरी साठी झटणे. ठीक आहे. याला याला काय म्हणतो आपण, एंडिवर्ड. ओके. निग्लेक्ट देणार का आहे, तर त्याच्या काय जात आहे, अँटोनिम ऑपोजिट जात आहे. क्विट करणार का, हाल्ट करणार का, नाही. हाल्ट म्हणजे काय, विराम देणे, स्टॉप करणं. ठीक आहे. क्विट आपल्याला माहितीच आहे. निग्लेक्ट म्हणजे काय, दुर्लक्ष करणं. ओके. नेक्स्ट बघा, इन द फॉलोइंग सेंटेन्स वन ऑफ द फोर अंडरलाइन वर्ड्स इज इनकरेक्टली स्पेल्ड. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आपल्याला परत एक गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की जे डायरेक्शन आहे, याला काय म्हणतो आपण, डायरेक्शन, हे व्यवस्थित वाचायचं आहे. आता इथे यांनी काय म्हटलं, इनकरेक्टली स्पेल्ड आपल्याला वर्ड आयडेंटिफाय करायचं आहे. कधी कधी ते सांगणार करेक्टली स्पेल्ड वर्ड आयडेंटिफाय करा, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ओके. बघा काय दिलं आहे, सेंटेन्स आहे, सेंटेन्स मध्ये काही पार्ट अंडरलाईन केलाय आणि इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. जसं द रेस्टॉरंट्स excellent maintenance and convenient location make it a popular destination for dinners. आता बघा, हे स्पेलिंग करेक्ट आहे, डेस्टिनेशन करेक्ट आहे, मेंटेनन्स पण करेक्ट आहे. जे कन्व्हिनियंटचं स्पेलिंग आहे ते काय, इनकरेक्ट आहे. तर आपला आन्सर काय येणार, ऑप्शन सेकंड, कन्व्हिनियंट. म्हणजे जिथे ना आपली गैरसोय नाही होत, प्रॉपर असं, जिथे आपल्याला कुठला त्रास नाही, कन्व्हिनियंट आहे. ठीक आहे. व्यवस्थित असं आहे. ठीक आहे. कन्व्हिनियंट लोकेशन म्हणतो ना आपण, जिथे जायला आपल्याला काही डिफिकल्टी नाही जात किंवा काही प्रॉब्लेम नाही राहत, अशा आहे. ठीक आहे. अशा असेल. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिल इन द ब्लँक. आता इथे सेंटेन्स वाचा, कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट, आणि काय आलाय, फिल इन द ब्लँक. आता इथे काय यायला पाहिजे, क्वेश्चन मार्क, कोलॉन, एक्सक्लेमेशन मार्क की पिरियड, काय यायला पाहिजे. आता आपण कुडनी काय करत आहे, कुडनी आपण काय करतो, कुडनी आपण ना रिक्वेस्ट करतो, क्वेश्चन विचारतो. आता इथे काय करत, आपण एका प्रकारे रिक्वेस्टच करत आहे. ठीक आहे. कुड यू प्लीज पास मी द सॉल्ट, आणि इथे काय पाहिजे मग, क्वेश्चन मार्क, कारण आपण क्वेश्चन विचारत आहे, रिक्वेस्ट करत आहे. जसं मी म्हटलं की कुड यू प्लीज पास दॅट ग्लास. ठीक आहे. किंवा कुड यू प्लीज पास द बुक. ठीक आहे. काय करत आहे आपण, रिक्वेस्ट करत आहे, क्वेश्चन विचारत आहे. इथे काय आला पाहिजे एंडमध्ये, क्वेश्चन मार्क. ओके. आपला आन्सर काय ना, फर्स्ट ऑप्शन, क्वेश्चन मार्क. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस बाय द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. आता आपल्याला ना खूप सिंपल करून देतात, आपल्याला आधीच सांगतात की तुम्ही काय करा, ऍक्टिव्ह मध्ये करा की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करा. ठीक आहे. हे पण काय आपला खूप वेळ वाचवतं आणि कन्फ्युजन पण वाचवतं. बघा, समवन स्कॅटर्ड फ्लावर्स ऑन दी फ्लोर. ऑन द फ्लोर काय आपलं ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. समवन काय आपला सब्जेक्ट आहे. स्कॅटर्ड याच्यावरून काय आता, हा V2 आहे. ठीक आहे. पास्ट टेन्स आहे, तर वॉज प्लस V3 म्हणजेच काय, वॉज प्लस स्कॅटर्ड यायला पाहिजे. ओके. हॅज बीन तर येणार नाही, प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा काहीच हे नाही आहे. कंटिन्युअस टेन्स इज बिंग येणार का, हे पण कटलं. आता इथे दोन ऑप्शन्स बघा, द फ्लोअर इज स्कॅटर्ड विथ फ्लावर्स. ठीक आहे. आणि द फ्लोअर इज स्कॅटर्ड विथ द फ्लावर्स. आता त्यांनी काय केलं ना,
इथे द करून टाकलं. द फ्लावर्स आहे का सेंटेन्स मध्ये? नाही. हे पण ऑप्शन एलिमिनेट झालं. आणि इथे मिस्टेक आहे. इथे काय पाहिजे? इथे वॉज पाहिजे. इज नाही येणार. इज का नाही येणार? समवन इथे जर असतं स्कॅटर्ड फ्लावर्स ऑन द फ्लोर, इथे फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब पाहिजे ना आपल्याला. ठीक आहे, समवन नंतर. ते तर आहे नाही. इथे V2 फॉर्म आहे. तर मग याचं पॅसिव्ह फॉर्म करताना पण काय राहणार? सिम्पल पास्टच राहणार. सेम टेन्स राहतो ना. ठीक आहे. इथे काय पाहिजे? वॉज पाहिजे. हे इनकरेक्ट आहे. इथे वॉज स्कॅटर्ड विथ फ्लावर्स हे येणार. फर्स्ट ऑप्शन येणार आपलं करेक्ट. ओके. जसं मी म्हटलं रीमा क्लीन दी रूम. आता क्लीन इथे आपल्याला काय V2 फॉर्म आहे. ठीक आहे. मग काय ना, द रूम आपला ऑब्जेक्ट आहे. काय ना, द रूम वॉज क्लीन्ड, कारण की पास्ट टेन्स आहे तर वॉज प्लस काय घेतो आपण? V3 घेतो. बाय रीमा. ओके. आणि जर असं असतं, एक मिनिट, आय होप हे तुम्हाला लक्षात आलं असेल. जर असं असतं, कारण टेन्स मध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं म्हणून मी क्लिअर करते. ओके. बघा, जर असं असतं इथे की रीमा क्लीन्स द फ्लोर. क्लीन्स वरून आपल्याला काय लक्षात आहे? हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. ओके. आणि आपण क्लीन्स का घेतलं? कारण की रीमा काय थर्ड पर्सन आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर वर्ब पण आपण काय करतो? थर्ड आपण सिंग्युलर करतो. ओके. सिंग्युलर कसं करतो? एस किंवा ईएस लावून, राईट. मग इथे काय ना, द फ्लोअर इज क्लीन्ड बाय रीम. ओके. आलं लक्षात मला काय म्हणायचंय? इथे जे आहे स्कॅटर्ड आहे, V2 फॉर्म आहे, म्हणून इथे वॉज स्कॅटर्ड यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हे जे इनडेफिनाइट प्रोनाउन आहे, समवन, एनीवन, एव्हरीबडी, असं काही आलं ना, तर तिथे गरजेचं नाही की बाय नंतर आपण तो प्रोनाउन घेऊच. ठीक आहे. बाय नंतर तो प्रोनाउन येणार नाही. ते कसं असतं ना, ते अंडरस्टूड असतं की कोणीतरी केलंय, बरोबर आहे. इनडेफिनाइट आहे म्हणून तिथे बाय नंतर कधी पण इनडेफिनाइट प्रोनाउन तुम्हाला सेंटेन्स मध्ये दिसणार नाही. इथे दिसत आहे का आपल्याला? द फ्लोअर वॉज स्कॅटर्ड विथ फ्लावर बाय समवन, असं दिसणार नाही कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. तर हे करेक्ट आहे. ओके. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. काय आहे? इन्सोलंट. फर्स्ट ऑप्शन येणार का? इम्पर्टिनंट. सेकंड सेंट. थर्ड आहे हंबल अँड फोर्थ वन इज आयडोल. इन्सोलंट म्हणजे काय? कोणीतरी खूप उद्धट आहे. ठीक आहे. रूड आहे, ॲरोगंट आहे. ठीक आहे. आता इथे आपण एलिमिनेट करू शकतो जरी आपल्याला मिनिंग नसेल माहित तर. ठीक आहे. सेंट. सेंट म्हणजे तर काय होतं? संत. हंबल म्हणजे काय? जो खूप विनम्र आहे. मॉडेस्ट पण म्हणतो आपण त्याला परत. विनम्र, मॉडेस्ट. आयडॉल म्हणजे काय? आपला आपण म्हणतो ना, एखादा आपला आदर्श आहे. जसे आपले सर APJ अब्दुल कलाम काय आपले खूप जणांचे आयडॉल आहे, आदर्श आहे. ठीक आहे. हे येणार का नाही? इन्सोलंट चा मिनिंग आपल्याला माहितीच पाहिजे. इन्सोलंट म्हणजे काय? कोणी खूप उद्धट आहे, रूड आहे, ॲरोगंट आहे. ठीक आहे. आणि इम्पर्टिनंट म्हणजे पण काय होतं? कोणी खूप रूड आहे, उद्धट आहे, ॲरोगंट आहे, त्याला काय म्हणतो आपण? इम्पर्टिनंट. तर आपला आन्सर काय आहे ना? ऑप्शन फर्स्ट. ओके. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. काय आहे? स्केअर्ड. स्केअर्ड. स्केअर्ड म्हणजे काय? घाबरलेलं किंवा घाबरणे. ठीक आहे. कॉन्फिडंट येणार का नाही? इंटरप्रिड येणार का नाही? कंपोज येणार का नाही? स्केअर्ड म्हणजे घाबरलेलं आणि त्याचा सिनोनिम काय? समानार्थी शब्द काय? पेट्रिफाईड. ठीक आहे. पेट्रिफाईड म्हणजे पण काय होतं? घाबरणे. ठीक आहे. स्टार्टल्ड म्हणजे पण काय होतं? घाबरणं. ओके. फिअर्ड. आपला आन्सर काय येणार? ऑप्शन फर्स्ट, पेट्रिफाईड. ओके. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ही शुड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब फॉर हिज फिल इन द ब्लँक रिमार्क्स अबाउट हिज सुपिरियर्स. ओके. फर्स्ट वन काय? अनालिटिकल. सेकंड काय? अब्युझिव्ह. फोर्थ वन काय? ऍब्सोल्यूट. फोर्थ काय? कॉम्प्लिमेंटरी. आता इथे बघा, सेंटेन्स आपण वाचतो ते आपल्याला लक्षात येते की त्याला जॉबवरून काय केलं? काढून टाकलं, टर्मिनेट केलं आहे. का? कारण की त्याने काय केलं असेल? काहीतरी निगेटिव्ह असं केलं असेल, काही वाईट असं केलं असेल. ठीक आहे.
तर इथे अनालिटिकल म्हणजे काय, आपण विश्लेषण करून विचार करून काहीतरी रिमार्क देतो. ठीक आहे, ते येणार का नाही हे एलिमिनेट करा. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे प्रशंसात्मक किंवा कोणाला तरी आपण रिस्पेक्ट देऊन काहीतरी बोलतो, कॉम्प्लिमेंट करतो, ते येणार का, ते पण गेलं. ऑब्सोल्यूट म्हणजे काय होतं, एखादी गोष्ट आता यूज मध्ये नाही आहे. ठीक आहे, लुप्त अशी. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, ऑब्सोल्यूट. आणि अब्युझिव्ह म्हणजे काय, रूढ किंवा दुसऱ्याचा डिसरिस्पेक्ट दाखवणं, वाईट बोलणं. ठीक आहे, त्याला काय म्हणतो, अब्युझिव्ह. ठीक आहे, अब्यूज करणं, अब्युझिव्ह. रिमार्क कशा होत्या, अब्युझिव्ह होत्या. ठीक आहे, इथे काय आला पाहिजे, अब्युझिव्ह. ठीक आहे, ऑप्शन सेकंड हे आपलं काय येणार, करेक्ट आन्सर येईल. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 20. Parts of the given sentence have been underlined. One of them contains an error. The underlined parts are given as options with some changes. Select the option that correctly rectifies the error. सिंपल आहे, सेंटेन्स दिलाय, सेंटेन्स मध्ये काही पार्ट अंडरलाईन केले आहे, त्यामध्ये एरर असू शकते आणि ऑप्शन मध्ये आपल्याला असं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे जे ते एरर काय करेल, करेक्ट करेल. ओके. The professor along with her colleagues are conducting groundbreaking research in the field. आता बघा इथे, द प्रोफेसर अलॉंग विथ, करेक्ट आहे, म्हणजे ज्यासोबत. ठीक आहे, हर कलिग्स, प्रोफेसर आणि तिचे कलिग्स जे आहेत, साथीदार जे आहे, सोबती जे आहे. ठीक आहे, अलॉंग विथ हे करेक्ट आहे, इन द फील्ड पण करेक्ट आहे, कंडक्टिंग पण करेक्ट आहे. ओके, इथे ना आर नाही यायला पाहिजे, इथे यायला पाहिजे इज. ओके, काय यायला पाहिजे, इज. आपला आन्सर काय येणार, इज कंडक्टिंग, ऑप्शन 4. जेव्हा आपण अलॉंग विथ, इन ऍडिशन टू, ऍज वेल ऍज, टुगेदर विथ असे शब्द येतात ना, तर आपण काय करतो ना, त्याच्यासोबत जो आपला फर्स्ट सब्जेक्ट आलाय, काय आला, फर्स्ट सब्जेक्ट आला, हा सब्जेक्ट 1 आहे, राईट, हा सब्जेक्ट 2 आहे. ओके, आपला जो वर्ब आहे ना, तो आपण फर्स्ट सब्जेक्ट नुसार घेतो. आता इथे द प्रोफेसर सिंग्युलर आहे, तर इथे काय आला पाहिजे, इज यायला पाहिजे. आपण इथे कन्फ्युज होऊ शकतो, इथे तर कलिग्स आहे, प्लुरल आहे, इथे आर करेक्ट आहे, तसं नाही. अलॉंग विथ, ऍज वेल ऍज, इन ऍडिशन टू, हे जर शब्द आले तर याच्यासोबत आपल्याला काय घ्यायचं आहे, या असे शब्द आले तर आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट सब्जेक्ट प्रमाणे आपला वर्ब घ्यायचा आहे. ओके, सो इथे काय ना, इज इन. ओके, नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. ऑन पिन्स अँड नीडल्स, याचा मिनिंग काय येणार, इन अ स्टेट ऑफ एन्झायटी अँड टेन्शन, इन अ स्टेट ऑफ कामनेस अँड सायलेन्स, इन अ स्टेट ऑफ हार्मनी अँड हॅपीनेस, की इन अ स्टेट ऑफ डलनेस अँड स्टिलनेस. ओके, आता हा इडियम कसा लक्षात ठेवायचा, ऑन पिन्स अँड नीडल्स म्हणजे आपण खूप जास्त कसं आहे, टेन्शन किंवा एन्झायटी मध्ये आहे, पिन्स आणि नीडल्स वरून तसं लक्षात ठेवा. ठीक आहे, काय ना, इन अ स्टेट ऑफ एन्झायटी अँड टेन्शन. ठीक आहे, हे ऑप्शन आहे. म्हणजे अशा एखाद्या कंडिशन किंवा स्टेट मध्ये आहे जिथे आपण खूप जास्त स्ट्रेस आउट आहे, टेन्शन मध्ये आहे. ठीक आहे, म्हणून काय, ऑन पिन्स अँड निडल्स म्हणजे काय ना, इन अ स्टेट ऑफ एन्झायटी अँड टेन्शन. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. परत फिलर पर क्वेश्चन आहे आणि काय आले, आपले प्रेपोजिशन आले आहे. प्रेपोजिशन खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ओके, बघा, ही वॉज फॉल्सली अक्यूज, फिल इन द ब्लँक, stealing confidential information from the company and had to prove his innocence in court. ऑप्शन फर्स्ट येणार का, विथ, सेकंड ऑफ, थर्ड फॉर, की ऍट. आता बघा, इथे काय आला, अक्युज्ड. अक्यूज नंतर कधी पण कुठलं प्रेपोजिशन येतं, ऑफ येतं. अक्यूज ऑफ मर्डर, अक्यूज ऑफ स्टेलिंग, अक्यूज ऑफ समथिंग. ठीक आहे, काही पण म्हणजे मर्डर असेल, कुठलं पण असं काम असेल तर त्याच्यानंतर आपण काय वापरतो, अक्यूज नंतर ऑफ वापरतो. इथे काय आला पाहिजे, ऑप्शन सेकंड, ही वॉज फॉल्सली अक्युज्ड ऑफ. ठीक आहे, अक्युज्ड ऑफ स्टीलिंग कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. जसं आपण ही वॉज अक्युज्ड ऑफ मर्डर, सेंट टू जेल असं वगैरे वाचतो ना हेडलाईन मध्ये, ही वॉज अक्युज्ड ऑफ मर्डर, अक्युज नंतर काय येतं, ऑफच येतं. ओके, नेक्स्ट बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक.
आता परत क्वेश्चन टॅगचा आपल्याला क्वेश्चन आलेला आहे. मिस्टर राम गोपाल शर्मा नेव्हर टॉक्स पोलाइटली विथ हिज सबऑर्डिनेट्स. आणि क्वेश्चन टॅग आपल्याला सांगायचा आहे. काय येणार? डू ही, डोंट ही, डझंट ही की डज ही. आता इथे बघा काय आलंय. सगळ्यात पहिले हे बघायचं की वर्ब कुठला आहे. वर्ब आपला काय आहे? टॉक्स आहे. आता एस लागला आहे म्हणजे कुठला टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. जर आपल्याला मॉडल वर्ब आलं म्हणजे कॅन, कुड, शुड, मॉडल वर्ब जर आलं तर ते इझी करून जाते काम. कसं? जो मॉडल वर्ब आला तोच घ्यायचा. आणि जर ऑक्झिलरी वर्ब आला, इज, वॉज, वर, ठीक आहे, असं काही पण आलं, हॅव, हॅड, हे जे मॉडल वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब आले तर तेच घ्यायचे. ठीक आहे, त्यांनीच आपला काय होतो? क्वेश्चन टॅग फॉर्म होतो आणि प्रोनाउन घ्यायचं. पण जर नाही आलं मॉडल वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब तर आपल्याला काय करायचं आहे? मेन वर्ब बघायचं आहे आणि मेन वर्ब ज्या टेन्समध्ये असेल त्या टेन्स प्रमाणे डूचा आपल्याला करेक्ट फॉर्म घ्यायचा आहे. ठीक आहे, टॉक्स दिसत आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे डूचा आपल्याला करेक्ट फॉर्म घ्यावा लागेल. राईट. डूचा फॉर्म कशावरून ओळखणार आपण? तर बघा, जर प्लुरल असेल सब्जेक्ट, आपला सब्जेक्ट प्लुरल असेल तर आपण काय घेऊ? डू घेऊ. आणि सिंग्युलर असेल तर आपण काय घेऊ? डज. कारण वर्बला आपण सिंग्युलर कसं करतो? एस किंवा ईएस लावून आपण सिंग्युलर करतो. ओके. आता मिस्टर राम गोपाल शर्मा हा काय आहे? थर्ड पर्सन आहे. राईट. इथे काय यायला पाहिजे? इथे यायला पाहिजे डज. सिंग्युलर आहे ना, तो एकच पर्सन आहे ना, थर्ड पर्सन सिंग्युलर, म्हणून आपण काय घेतलं? वर्ब पण सिंग्युलर घेऊ आपण. ठीक आहे, डज. आणि हा मील आहे तर प्रोनाउन काय येणार? ही येणार. ओके. आत्ता राहिला प्रश्न की पॉझिटिव्ह करायचं की निगेटिव्ह करायचं क्वेश्चन टॅग. तर सेंटेन्स मध्ये आलाय नेव्हर. जेव्हा आपण नेव्हर, हार्डली, बेअरली, स्कार्सली, नो, नन असे निगेटिव्ह शब्द आले तर काय करायचं? आपल्याला आपला क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करायचा आहे. तर काय येणार इथे? डज ही मिस्टर राम गोपाल शर्मा नेव्हर टॉक्स पोलाइटली विथ हिज सबऑर्डिनेट्स. डज ही काय येणार? डज ही. ओके, ऑप्शन 4. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर इन द गिव्हन सेंटेन्स. सेंटेन्स दिलाय आणि कुठलं ऑप्शन हे करेक्ट आहे ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं. ओके. आय वेअर डान्सिंग एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल. ओके, बघा फर्स्ट ऑप्शन येणार काय? आय डान्स एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल. आय हॅव बीन डान्सिंग एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल. आय वॉज डान्सिंग एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल. आय हॅड डान्स एव्हरी डे वेन आय वॉज इन स्कूल. आता सेंटेन्स वाचलं की आपल्याला काय लक्षात येत आहे? की जेव्हा ती स्कूलमध्ये होती तेव्हा ती डान्स करायची, प्रत्येक दिवशी ती डान्स करायची. म्हणजे अशी एखादी गोष्ट जी पास्टमध्ये सुरू झाली, पास्टमध्ये संपली, त्याच्यासाठी आपण कुठला टेन्स वापरतो? पास्ट टेन्स वापरतो, सिंपल पास्ट टेन्स वापरतो. राईट. इथे पास्ट टेन्स यायला पाहिजे. डान्सिंग तर येणार नाही, पास्ट कंटिन्युअस टेन्स येणार का? नाही येणार. आता पण त्या गोष्टीचा संबंध असतात, आपण काय वापरलं असतं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरलं असतं. आहे का तसं? नाहीये. हॅव बीन, हॅड बीन, हॅड डान्स हे कट झालं. ओके. वॉज डान्सिंग येणार का? ठीक आहे. कंटिन्युअस ऍक्शन आहे का? ती पास्ट मधली नाही, तर हे पण नाही येणार. ती पास्ट मध्येच डान्स करत होती, म्हणजे जेव्हा स्कूलमध्ये होती तेव्हा ती डान्स करत होती. ठीक आहे, तिथेच ती ऍक्शन काय झाली आहे? संपलेली आहे, झालेली आहे. तर काय येणार? आय डान्स एव्हरी डे. मी डान्स करायची केव्हा? जेव्हा मी स्कूलमध्ये होती तेव्हा. म्हणून इथे काय येणार? पास्ट टेन्स येणार, सिंपल पास्ट टेन्स येणार. आणि कुठलं ऑप्शन येणार? फर्स्ट ऑप्शन. ओके. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. इफ नो वर्ड इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो वर्ड रिक्वायर्ड. ओके. परत आर्टिकलवर क्वेश्चन आलाय आपल्याला. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपण आणि इझी पण आहे. ओके. प्लीज ट्यून इन टू फिल इन द ब्लँक FM रेडिओ चॅनल. ओके. आता काय येणार? ॲन येणार, सम येणार, ए येणार की नो वर्ड रिक्वायर्ड येणार? आपल्याला सिम्पली हे लक्षात घ्यायचं आहे. बघा इथे आर्टिकल्स दिसत आहे आपल्याला आणि याला काय म्हणतो आपण? सम, मेनी, मच. याला काय म्हणतो आपण? डिटर्मिनर्स म्हणतो. ठीक आहे, डिटर्मिनर्स तर इथे येणार नाही. सम FM रेडिओ चॅनल म्हणू का आपण? नाही. ठीक आहे, इथे ए यायला पाहिजे की ॲन यायला पाहिजे? नो वर्ड तर येणारच नाही, काही ना काही इथे येणारच. ठीक आहे, इथे ना ए येणार नाही, इथे काय येणार? ॲन येणार. आणि कन्फ्यूज करायसाठीच देतात आपल्याला, कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की AEIOU दिसलं की तेव्हाच आपण काय करतो? ॲन हे आर्टिकल वापरतो. पण तसं आहे का? नाही. आपला उच्चार करायच्या वेळेस जर असा साऊंड येत असेल, स्वरांचा
उच्चार येत असेल तर आपल्याला ॲन हे आर्टिकल वापरायचं आहे, राईट. तर एफ ए असं, ठीक आहे, एफ एम, ठीक आहे, म्हणून इथे काय येणार, ॲन येणार. ओके, ॲन एक्सरे, ॲन FIR, ठीक आहे. ठीक आहे, काही एक्झाम्पल्स आहेत जिथे आपण काय वापरतो, ॲन वापरतो. का? कारण की आपला जो उच्चार आहे तो कसा आहे, वॉवेल साऊंड आहे, स्वराप्रमाणे उच्चार येत आहे, प्रोनाउन्सिएशन येत आहे, त्यावेळेस आपण त्याच्या आधी काय वापरतो, ॲन हे आर्टिकल वापरतो. ठीक आहे, तर तुम्ही तुमचा स्कोर किती आला 25 पैकी ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तसंच तुम्हाला सेशन आवडला की नाही ते पण सांगा, आणि काही जर तुमचे सजेशन असेल ते पण कळवा, आणि डाऊट्स पण नक्की सांगा. ठीक आहे, विचारा. ओके, सो थँक्यू सो मच की तुम्ही माझं सेशन पाहिला, आणि जर माझं टीचिंग आणि क्वेश्चनची क्वालिटी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.